आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये केले जातात, दावे केले जातात. असं आहे की एकदा मुख्यमंत्र्यांनी ते सुद्धा विधानसभेत बोलल्यानंतर मला असं वाटतं त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. साहेब, कृषी घोटाळ्यामध्ये नवीन किंवा फोन टॅप होत आहेत आणि त्याच्यामुळे अनेक मंत्री जे असते फोन स्विच ऑफ करून बसले असं रोहित पवार म्हटलं. मला तसं काही वाटत नाही. आम्ही फोन करतो बाबा, तर माझे तर फोन घेतात. काय कोणी बिझी असेल तर तो सांगतात की नंतर बोल. आता माझा सुद्धा जे आहे फोन चालूच असतात. काय आता कुणाचं काय आता ते त्यांना काय माहिती आहे ते मला काय कल्पना नाही. सर, नाशिकमध्ये अजितदादा म्हटले पुनर त्यांच्या वापसीचा वापसीचा मला काय कल्पना. अजितदादा निर्णय घेणार त्याच्यावरती योग्य वेळेला काय असतं. त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागलेली आहे. गाभाऱ्यामध्ये देखील पावसाचं पाणी त्या ठिकाणी आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये केले जातात, दावे केले जातात. असं आहे की एकदा मुख्यमंत्र्यांनी ते सुद्धा विधानसभेत बोलल्यानंतर मला असं वाटतं त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला पाहिजे. साहेब, कृषी घोटाळ्यामध्ये नवीन घेतली काय वाचलं नाही मी, पण आता सगळ्यांनी जे आहे जरी काय असं सांगायचं असलं तर या गोष्टी बाहेर येता कामा नाही. मंत्री किंवा मंत्री राज्यमंत्री काय असेल तर शक्यतो बाहेर येता कामा नाही. ते त्यांच्यामध्येच ते चाललं पाहिजे. काय अडचण असेल तर मुख्यमंत्र्याकडे जाऊन ते सोडवायची. संजय राऊतांनी साहेबांचं पैकी एक असलेलं मंत्री आहे. त्याला कुठेतरी धोका निर्माण होतो. आणि त्याला चुकून साहेब अजून एक विषय आहे. असं आहे, मी ज्या वेळेला PWD मंत्री आणि पर्यटन मंत्री होतो त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा सतत पुढे येत होता. कारण आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणजे हे पुरातत्व खात्याकडे काही स्टेट पुरातत्व काही सेंट्रल जे आहे तर ही मंडळी जे आहेत काम करायला देत नव्हते. मग आम्ही त्यांना पैसे द्यायचो की बाबा ह्या कामाचे जे आहेत एवढे पैसे मंजूर आहेत, ठीक आहे तुम्ही काम करा. आणि मग त्यांच्याकडे जे आहे ह्या जुन्या इमारतीचं काम करण्यामध्ये एक्सपर्ट असलेले असे जे आर्किटेक्ट आहेत त्याचे इम्पॅनल्ड ते केलेले आहेत, नाव असतात. त्यांच्यापैकी ते एकाला नेमतात आणि त्यांच्याकडून ते कामं करून घेतात आणि पैसे जे आहेत आपण त्यांना देत असतो. मला असं वाटतं आपण त्र्यंबकेश्वरच्या मंदिराचं सुद्धा काम केलेलं मला आठवतं आहे त्यावेळेला सुद्धा. पण एक आहे का ते मंदिरं तर हे सगळे आहे ते शेकडो वर्ष जुनी आहेत. पुन्हा पावसाला ते तोंड देत आहेत. मग अशा वेळेला त्या पुरातत्व खात्याने जे आहे पुन्हा एकदा ते पाहिलं पाहिजे. नवीन बांधलेल्या आमच्या इमारती सुद्धा गळतात, पण म्हणून प्रत्येक पावसाळ्याच्या वेळेला कुठे जिथे जिथे गळती होत असेल तिथे आता नवीन नवीन प्रकारचे जे आहेत हे प्रॉडक्ट्स येत आहेत ते जे गळती बंद करू शकतात. तर हे काय आहे ते शोधायला पाहिजे. त्याने ताबडतोब त्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे आणि ह्या गळती थांबवायला पाहिजे. ह्या गळती जर वाढत वाढत गेल्या तर ते आणखीन जे आहे ते त्या वस्तू आणखी खराब होते. पण आता त्या संदर्भात जे आता तुम्ही मला पहिल्यांदाच सांगितलं मी बोलेन त्यांच्याशी. ठीक आहे.